अरे वा वा वा, मूड एकदम बरा दिसतोय वाड्यामधला. दिसतंय? तुला कसं रे दिसलं? कुठे आहेस तू? मी जळगावात. मग तुला कसं कळलं? अहो कळलं म्हणजे मला कळायला काय, मी तिथे असायची गरज नाही. तुमच्या हसण्यावरनं, बोलण्यावरनं, तुमच्या आवाजावरनं, तुमच्या काही न बोलण्यावरनं, सगळ्यावरनं मला कळतं की तुमच्या मनात काय चाललंय, तुम्ही कुठे आहात, काय करताय, कशा आहात. बघा आता हसलात, हळूहळू जमायला लागलाय मला ओळखा पाहूचा हा खेळ. फटे हा, आता लाजलात. तू काही चालता फिरता सीसीटीव्ही आहेस का? नाही, मी दर्दी प्रियकर आहे. दर्दी प्रियकर. फटे हा, बस बस हा, आता पटापट सांग. जळगावात काय प्लॅन आहे तुझा? ओळखा भाऊ मी कुठे आहे? नाही नाही, तुम्हाला नाहीच जमणार. नाही नाही, थांब ना, लेट मी गेस. तू नीलच्या घरी जाणार आहेस? अरे वा, जमतंय जमतंय. आणि तुझ्या हातात काहीतरी आहे. खरंच की मिठाई आहे. तुम्हाला जमायचाच हा ओळखा पाहूचा खेळ, पण अव्वलात तुम्ही या खेळात. काही नाही जमत बिमत, काही नाही. राधाच्या सासरी तू रिकाम्या हाती जाणं काही शक्य नाही. बरं चल, मी ठेवते आता, करते नंतर. हा, काय होईल ते कळवतो. हा, होणारा सासूबाई. बाय. मग हो चला येतो मी. अरे या 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 या, तुम्ही असे कुठं मध्येच गायब झाले होते? हा, बरं असू द्या, तुमची ओळख करून देतो. हे गौरीचे मम्मी पप्पा. नमस्कार. आपल्या अमळनेरचेच ते, पण त्यांचे समदे पाहुणे ना पुण्याला असतात. म्हणून आपण ते साखरपुड्याचा कार्यक्रम पुण्यालाच ठेवला ना. बर. गौरीच्या पप्पा हे आमचे नीलचे सर आहे बरं. हे पुण्यालाच असतात, पण आमचे घरचे संबंध बरं त्यांच्याशी. चला येतो मी. चला जाई. पुढच्या वेळेला पण जेवल्याशिवाय सोडणार नाही. हा, अहो सोयरीक जोडायची तर आमच्यात पाणी पण पित नाहीत सासरच्यांकडचं. तेव्हा आता येतो. या या या. या सगळ्याला खूप घाई होती असं नाही का वाटत तुम्हाला? म्हणजे एकदा राधाचा, एकदा नीलचा विचार करूया ना नाना. मी काय म्हणतो, एकदा जाऊन मुलांना भेटूया. आत्ता येतं का? आपण आत्ता लगेच जाऊया पुण्याला. आलो होतो की सर पुण्याला, पण पोरं लग्नाचं मनावरच घेत नाही. पुढं पुढंच ढकलतात लग्नाचं. मागच्या वेळेस पुण्याला आलो तेव्हा ती राधा काय म्हणाली होती, लग्नाचं तर अजिबात जमणार नाही म्हणे. हा, पण गौरी तयार आहे बरं लग्नाला. नाही, राधा म्हणाली होती की लहान आहेत, मग कशाला घाई करायची, असा हेतू होता. इतके दोघं लहान कुठे आहे साहेब? आणि खरं सांगू का, आमच्या गुरुजीनं सांगितलं का येत्या 6 महिन्याच्या आत नीलचं लग्न झालं तर ठीक, नाही तर पुढील 8 वर्षे लग्नाचा योग नाही. आणि आम्हाला तेवढी वाट बघायची नाही. मी सांगितलं तुम्हाला का गावाकडे असं चालत नाही, आणि त्याच्यात तिची तब्येत नरम गरम राहते. हा, त्याच्यामुळे आम्हाला लग्नाची घाई. नाना 6 महिने म्हणजे खूप लवकर होईल, खूप घाई होईल. म्हणजे नीलही तयार नाही होणार इतक्या लवकर लग्नाला. नाही, त्याला मी सांगतो ना, तुम्ही त्याचं माझ्यावर सोडा ना, मी करतो तयार त्याला. मग राधाचं माझ्यावर सोडा. अहो पण राधाची आई. नाही नाही ताई, तुम्ही काळजी करू नका. मी राधाशी बोलतो, राधाच्या आईशी बोलतो, त्या दोघींना मी तयार करतो. आणि नीलच्या पसंतीची मुलगी जर लग्नासाठी तयार होत असेल तर मग वेगळा विचार करायची काही गरजच नाही ना. माझ्यावर विश्वास ठेवा ना. म्हणजे तुमची हरकत नसेल तर राधा आणि आईला मी तयार करतो, आणि हे सगळं तुमच्या हिशोबाने करूया. म्हणजे तुम्ही म्हणताय त्या तारखेला साखरपुडा करू, तुम्ही म्हणताय त्या शहरात करू, आमची सगळ्याला तयारी आहे. तुमचं जे काही आखलेलं आहे ते सगळं वेळापत्र पाळूया. मी शब्द देतो तुम्हाला. सचिनच्या हातात काहीही नव्हतं म्हणजे नक्कीच तो काहीही घ्यायला त्या खोलीत गेला नव्हता. चार्जर वगैरे सगळ्या थापा आहेत. पण मग का गेला असेल तो? वल्लीसाठी? पट्या, तू इथे असतास तर किती सोपं झालं असतं सगळं. तुझ्या नुसत्या हसण्यानं प्रश्न सुटल्यासारखे वाटतात. कुठे आहेस तू आणि काय करत असशील आता?
हे काय, मी इथेच आहे, तुझ्या समोर बसलोय. आजच्या सगळ्या गोंधळात त्याचा फोनही नाही उचलला मी. नंतर केला तो त्याने नाही उचलला. बिझी होते म्हणून रागावला असेल का? अगं त्यात काय रागवायचं, मी पण बिझी असतोच. पट्या, तू येतोयस हे मला माहितीच नव्हतं. मला आधी कळलं असतं तर जेवायला निदान तुझ्या आवडीचं काहीतरी केलं असतं ना मी. मला काही कल्पनाच नव्हती अरे. आणि बरं, मला मेन पॉइंट तू सांगितलेलाच नाहीयेस की नीलचे आई बाबा काय म्हणाले, बरे आहेत का ते? सांग ना पट्या. म्हणजे मी किती वेळा तुला फोन केले ना, पण तुझा मिस झाला आणि तू गेलास तेव्हा माझा मिस झाला. प्रवासात होतास म्हणून नसेल कदाचित. तुझा मूड चांगला असला की तू असंच करतेस, एकटीच बोलत बसतेस. तू आलास म्हटल्यावर माझा मूड चांगलाच असणार ना. पण तू खुश नाही आहेस का मला बघून? काय झालं पट्या? तुला काही सांगायचं का मला? हो, पण त्यासाठी तुझा मूड चांगला असणं गरजेचं आहे. माझा मूड चांगलाच आहे, पण तू काही फारशी चांगली बातमी देणारच असं वाटत नाहीये. प्लीज सांगशील का पटकन? हो, ऐक ना, शांत हो. आणि हे बघ, पटकन चिडू नकोस. हे बघ, प्रस्तावना पुरे, आता पटपट बोलशील का प्लीज? मी आता नीलच्या घरी गेलो होतो तेव्हा काय? तेव्हा मी राधा आणि नीलचं लग्न ठरवून आलो. लग्न ठरवून आलायस म्हणजे? हा इतका मोठा निर्णय तू, नीलचे आई नाना तिघांनीच कसा काय घेतला? आणि मुळात लग्न ठरवायची गरज काय होती? अनामिका, माझ्यावर विश्वास ठेव, माझा नाईलाज होता. इतकी काय घाई होती? हे बघ, मला माहितीये की मी असा निर्णय घ्यायला नको होता. आणि तू मला ओळखतेस, तुला माहितीये माझ्या हातात असतं, मला शक्य असतं तर मी असा निर्णय घेतला असता का? पण गोष्टी माझ्या हातातच नव्हत्या. म्हणजे मला माहितीये मी राधाशी बोलतो, राधा माझ्याशी बोलते, आमचं मस्त जमतं, मी तिला सल्ला देतो, ती माझे सल्ले ऐकते, हे सगळं मला माहितीये, मला मान्य आहे. पण मला हेही माहितीये की मी राधाचा बाबा नाही, आणि त्यामुळे इतका मोठा निर्णय मी राधाच्या वतीने किंवा तुझ्या वतीनेही घेऊ शकत नाही घ्यायला पाहिजे. आणि म्हणूनच मी म्हणतोय की मी घुसखोरी करतोय असं मनात आणू नकोस. खरंच त्या क्षणी मला दुसरं काही जमलं नाही, सुचलं नाही, ती वेळच तशी होती. तू ना हा आजूबाजूचा फापट पसारा सगळा बाजूला राहू दे, ठीक आहे? मूळ मुद्द्यावर ये लवकर. मुद्दा हा आहे अनामिका की मी त्या क्षणी राधा आणि नीलचं लग्न ठरवलं नसतं तर त्या क्षणी नीलचं लग्न एका दुसऱ्या वेगळ्या मुलीबरोबर ठरलं असतं. काय? देवाची कृपा म्हणून नेमका त्यावेळेस मी त्यांच्या घरी होतो, पोचलो. नीलचे होणाऱ्या सासूरवाडीची मंडळी येत आहेत. कसं आहे, आज त्याचा साखरपुडा ठरवायचा आहे. पुण्यात राधाला भेटला आहात ना, म्हणजे तुम्हाला माहितीये की त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, तसं त्यांनी तुम्हाला दोघांनी सांगितलंय नाही का? मागच्या वेळेस पुण्याला आलो तेव्हा ती राधा काय म्हणाली होती, लग्नाचं तर अजिबात जमणार नाही म्हणे. हा, आमच्या गुरुजीने सांगितलं की येत्या 6 महिन्याच्या आत नीलचं लग्न झालं तर ठीक, नाही तर पुढील 8 वर्ष लग्नाचं योग नाही. माझ्यावर विश्वास ठेवा ना, म्हणजे तुमची हरकत नसेल तर राधा आणि आईला मी तयार करतो, आणि हे सगळं तुमच्या हिशोबाने करूया. म्हणजे तुम्ही म्हणताय त्या तारखेला साखरपुडा करू, तुम्ही म्हणताय त्या शहरात करू, आमची सगळ्याला तयारी आहे. बोलतेस माझ्याशी? बाळा बोल ना ग. मम्मा नाहीये काही बोलायला. कॉफी करू थोडीशी? किती मस्त थंडी पडलीये राधे. कॉफी करते, दोघी पिऊया थोडीशी. प्रॉमिस मी काही बोलणार नाही, काहीच विचारणार नाही, खरंच प्रॉमिस. मम्माच्या हातात असे मग्स दिसले ना की लगेच घेशील बघ माझ्याकडून, मला माहिती.
राधा रिकामी बसली आणि तरीही हातात फोन नाहीये. कमाल आहे. तुला माझी थट्टा केल्याशिवाय चैन नाही का पडत? मी काय त्रास दिला तिला? बोल रे. सौरभ सर, निमंत्रण द्यायला फोन केला होता. नाही, खरं तर प्रत्यक्ष येऊन निमंत्रण द्यायला हवं, पण थोडा वेळ नाहीये. उद्या साखरपुडा करतोय, सगळ्यांनी नक्की या, वाट बघेन. साखरपुडा उद्या? हो हो, येतो ना. कुठे आहे? सर, मी निमंत्रण पत्रिका मेसेज केली तुम्हाला, त्यात आहेत सगळे डिटेल्स. हो, येतो नक्की. ठेवतो आता फोन, अजून काही कॉल्स करायचे. हो. ठीक, बाय. बाय. राधा, इमोशनल मारायची काही गरज नाहीये. नील काही मला फसवून दुसरीशी लग्न करत नाहीये. मीच नाही म्हटलंय त्याला. तुझा चेहरा बघवत नाहीये बाळा. मग नको बघूस. जाताय ना त्याच्या साखरपुड्याला? नील मस्त तिकडे तयार झालाय, कुर्ता बिरता घालून. जा त्याच्याकडे बघा. तुला त्याला भेटावंसं वाटत नाहीये? भेटून करू काय? आणि बघ, जो निर्णय मी घेतलाय त्यावर अजूनही ठाम आहे मी. साखरपुडा कुठे आहे? नको सांगूस. तुम्ही जा, एन्जॉय करा. तुझं माझ्यावर प्रेम नाहीये? ऑब्व्हियसली आहे. आपली भांडणं, रुसवे फुगवे, हे पण सगळं तू एन्जॉय करतेस. हो य. मग लग्न करायला काय प्रॉब्लेम आहे? लग्न करशील माझ्याशी? शेवटचं सांगते, नाही. नील, माझं प्रेम आहे तुझ्यावर. मला हवायस तू. राधा, तू नीलला खरंच होकार दिलायस ना? ऑब्व्हियसली. चला, म्हणजे फायनली बेट मी जिंकलो. कसली भेट? तेच, तू लग्न करणार की नाही, लग्नाला होकार देणार की नाही, ही बेट. आत्ता गमतीचा भाग बाजूला ठेवूया. तुमच्या दोघांचंही मनापासून अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. म्हणजे काय, आता जेव्हा कधी तुम्ही दोघे लग्न कराल तेव्हा एकमेकांशीच करणार ना? एक मिनिट, जेव्हा केव्हा लग्न करू म्हणजे? आणि लग्नाआधी साखरपुडा असतो ना, मग मी म्हणते तो आत्ताच उरकून येईल. जेव्हा केव्हा लग्न म्हणजे? त्याच्या आधी साखरपुडा असतो ना, मग तो आजच करून टाकाय. राधा, तू साखरपुडा करायला तयार आहेस आज? तू वेळ घे. हा, तुझ्यावर कुठलंच प्रेशर नाहीये माझं. कुठलंही प्रेशर नाही घेते मी, खरंच सांगते. नाही बाळा, तू असा घाईघाईनं कुठलाही निर्णय घेऊ नकोस. प्लीज नीट विचार करून घे. अहो, आता ती हो म्हणते तर हो ना.
एक्झॅक्टली. मामा, मला खरंच मनापासून करायचा आहे हा साखरपुडा, आणि आत्ताच करायचा. याचा ठुंब्याचा काही भरोसा नाही. लगेच करत नाही साखरपुडा म्हटल्यावर जाईल दुसरीकडे. ते काही असू दे, तू तयार आहेस ना, मग मी खुश आहे. नाही नाही, एकदम बरोबर आहे तुझं, एकदम बरोबर आहे. आणि हे जर खरं असेल, म्हणजे मुलीकडे जाईल ते नाही, साखरपुडा आत्ता करायचं हे जर खरं असेल तर आपल्याकडे वेळ नाही, घाई करायला हवी. हो ना, अजून खूप तयारी बाकी आहे. थांबा. नाना, आता काय झालं? बोलण्यात वेळ नको वाया घालवायला, खूप तयारी बाकी आहे. हा, नाही, त्याआधी मला राधाशी पुढे बोलायचं. हो नाना, पण अजून काय बोलायचंय? ती तयार आहे ना साखरपुडा करायला. नील, एवढी घाई करू नकोस. जर निर्णय घ्यायला राधा एवढा वेळ घेऊ शकते, तर मी माझ्या होणाऱ्या सुनेला काही प्रश्न विचारू शकतो की नाही? आणि कोणताही निर्णय घ्यायच्या आधी मला राधाशी थोडं बोलायचंय, काही प्रश्न विचारायचे आहेत. हो नाना, पण ओके नसेल नाना, असंही म्हणणं नाहीये. आम्ही माणसांना वाकून नमस्कार करतो, माणुसकी हा धर्म मानतो, आणि आमचं काम आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. बरं बरं, पुरे. आता मला सांग, उपवास करते का कधी? नाना, तुम्ही हे सगळं आता का तू थांब रे जरा. मी असं काही जगावेगळे प्रश्न विचारत नाहीये. लग्न होणाऱ्या पोरीला या समजा प्रश्नाची उत्तरं द्यावीच लागतात. आता ते प्रेम वगैरे ठीक आहे, पण संसार करायचं म्हणल्यावर या समजा प्रश्नाची उत्तरं माहीत असावीच लागतात. आता तू आता हे काही विचारलं नसाल म्हणून मी विचारतो. हो पण नाना, नील, विचारू दे त्यांना, बरोबर आहे त्यांचं. कदाचित आपणही या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा होता, पण नाही केला. मे बी पुढे जाऊन तुला रिअलाइज होईल की तुला माझ्यासारखी नाही तर तुझ्या आईसारखी एखादी मुलगी बायको म्हणून हवी आहे, जी घरी थांबेल, स्वयंपाक करेल. राधा, असं काही नाहीये. नाही नील, हे बघ, प्रत्येक मुलाला कुठे ना कुठेतरी असंच वाटत राहतं ना की आपल्या आई बाबांचं जसं नातं होतं तसंच आपलंही आपल्या पार्टनर बरोबर असावं. हे एकदम बरोबर बोलली सर. राधा, तू याच असतं. स्कूटीवर फिरायला ठीक असतात जीन्स घातलेल्या पोरी, पण लग्नानंतर ताटामध्ये जरा चपाती उशिरा पडली, मग पोरायला समजतं का आई बाबा आपल्यासाठी पोरगी का पाहत होते, त्याचं महत्व कळतं. मला कळतंय नाना, तुमच्या दृष्टीने मी नीलसाठी योग्य नाहीये. पार्टनर बाबतीत माझंही लग तुझ्यात सारखं निघालं ग. नाही खुश ठेवू शकणार ग त्याला. त्यांचं बरोबर आहे, मी काय काळजी घेऊ त्याची. तोच बिचारा इतकं काय काय करत असतो माझ्यासाठी. Anyways, म्हणतायत ते खरंय का ते त्यांच्या मुलाचं लग्न माझ्यासारख्या काही न येणाऱ्या मुलीशी लावतील ना. जाऊया आपण. अगं जाऊया म्हणजे नीलला मिळवण्यासाठी काहीच करणार नाहीयेस तुला ते? तसं आणि राधा, शिकशील की तू सगळं. लग्नानंतर खूप बदलतात मुली, खूप गोष्टी शिकतात लग्नानंतर. नाही पट्या, सगळ्याच गोष्टी नाही बदलता येत ना. आणि लग्नानंतर मी बदलले नाही तर मला आता नीलला किंवा त्याच्या घरच्यांना खोटी आश्वासनं नाही द्यायची आहेत रे. खरंच घ्या. ना, अभिनंदन. अभिनंदन अभिनंदन. सौरवराव, तुम्हाला एक विचारू का? हा? त्या बाई कोण आहे हो? सौरभची कलीग आहे, एकत्र काम करतात ते दोघं. आहे
घ्या ना, मी आले हे. असं का सांगितलं? काय सांगायला हवं होतं? सचिनची गर्लफ्रेंड आहे असं सांगायला हवं होतं का? खोटं का बोलायचं ना? माझ्याकडे काही पर्याय होता? नमस्कार करू. मम्मा नमस्कार. चुकी राहा. नाही 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 नाही, बस 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 बस. राधा, अरे यांना पण नमस्कार कर की, घरच्याच आहे ना त्या. सौरवरावाच्या कलिकच्या पाया पडतेस की वल्लीच्या बहिणीच्या पाया पडते का तुझ्या मैत्रिणीच्या पाया पडते? कसं आहे, फार घरातल्या महत्वाच्या व्यक्ती बरं त्या. प्रत्येकाशी त्यांचं काही ना काही नातं आहे, मग त्यांचा आशीर्वाद तर घ्यावा लागेल ना. हे सगळं तुम्हाला कोणी सांगितलं? मी यातली कोणीच नाहीये. नाना तसं नाही, ह्या आमच्या शेजारच्या आहेत. आप्पा, सगळ्यांचं खोटं उघडं पडलंय. तुम्ही अजून खोटं बोलताय. काका, मी सचिनची गर्लफ्रेंड आहे. हे काय? सचिनरावांचं तर लग्न झालं ना? या पुष्पवल्लीताई त्यांच्या बायको आहे. आणि हे आमचं ठरलंय. मी बोललो होतो ना तुम्हाला काहीतरी गडबड आहे म्हणून. मग नाना, आम्ही खूप विचार करून, खूप चर्चा करून दोघांनी मिळून हा निर्णय घेतलाय. त्यामुळे आमचा नाईलाज आहे. मी आणि मिस अनामिका कधीही लग्न करणार नाही होत. पट्या, काय बोलतोस तू आणि का करतोस असं? मी काय करतो? राधा, तू काय एवढं टेन्शन घेतेस? नाना बघ ना, माझ्या मम्माच्या मॅरिटल स्टेटस बाबतीत केवढे सिरियस आहेत ते. आणि एवढं करून मम्मा आणि पट्याने नाही लग्न केलं तर? हे बघ, ते लग्न करतील किंवा नाही करणार हा त्यांचा प्रश्न आहे. आणि सर आणि मॅम दोघंही आपल्याला समजून घेतील ना, ते आपल्याला सपोर्ट करतील, त्यातनं मार्ग काढतील. आपण सगळे मिळून काहीतरी मार्ग काढू. तू नको टेन्शन घेऊस. आपण कधीच लग्न करणार नाही आहोत. असंच ठरलंय ना आपलं. अगं जे ठरलं तेच सांगितलं. हे बघ, नीलच्या नानांना राग यायला नको, त्यांना आत्ता बरं वाटावं, आत्ता त्यांनी काही इकडे तमाशा करू नये म्हणून त्यांच्याशी खोटं बोलणं नाही पटत मला. म्हणजे जे आहे ते सांगूया ना, कशाला काही लपवायचं, कशाला खोटं बोलायचं? तुला माहिती आहे मला खोटं बोलायला आवडत नाही. काही लपूया, खोटं बोलूया असं मी म्हणतच नाहीये, पण आपण लग्नच करणार नाही आहोत हे थोडं ऑड नाहीये का? ऑड कसं असेल? अगं, लिव्ह इन मध्ये राहूया हा तुझा निर्णय होता ना, आणि मग आपल्या दोघांचा निर्णय होता. आपण दोघांनी मिळून ठरवलंय, दोघांनी मिळून डिसाईड केलंय. तू आता अचानक याचा इश्यू का करतेस? इश्यू करू नये तर काय करू पट्या? तू मला न विचारता असं सरळ लग्नाविषयी कसं सांगून टाकलं? काय बोलतेस तू अनामिका? आपण किती वेळा डिस्कस केलं हे, आपण अनेकदा बोललो या विषयावर. आता रिसेंटली कुठे बोललो आपण? अगं, हा काही रोज बोलायचा विषय आहे का? म्हणजे रोज सकाळी उठल्यावर आज जेवायला काय आहे, तसं आज माझ्याशी लग्न करायचा मूड आहे का, असं विचारायचं का रोज तुला? हे बघ, मला मान्य आहे की तू
आधी जेव्हा मला विचारलं होतंस तेव्हा मी नाही म्हणाले होते, पण तेव्हा परिस्थिती तशी होती. सौरभ, थोडा ताबा हवा आपल्या जिभेवर. आणि वागण्यावर ताबा नको का काकू? तो आहे मिस अनामिकांचा. तुम्हाला वाटतंय का मिस अनामिकांचा त्यांच्या वागण्यावर ताबा आहे म्हणून? सांगा मला. प्रभा, तुझं आणि अनामिकाचं नातं खूप वेगळं आहे रे. बरोबर आहे मावशी, आमचं नातं खूप वेगळं आहे. माझं आणि मिस अनामिकांचं नातं खूप वेगळं आहे. खरं सांगू का मी तुला? खरं सांगू का? माझं आणि मिस अनामिकांचं नातं आता अर्थहीन झालंय. सौरभा, आता बस. कुणी काहीही बोलू नका. आपण सगळे हे नंतर बोलूया. आता कुणी काही बोलायचं नाही. नाही मावशी, आज आता हा विषय मला संपवायचाच आहे. मलाही कळू दे ना नक्की काय प्रॉब्लेम आहे आमच्या नात्यात. बस ना जरा. आज काय होऊन बसलं ग. म्हणजे सकाळी मला काळजी होती की माझं आणि नीलचं कसं होणार, आणि तेव्हा ममा आणि पट्या किती सेम पेजवर होते. मस्त नट्टापट्टा करून चालले होते वाड्यावर. किती प्रेमात होते ते. एका दिवसात किती बदलून गेल्या ना गोष्टी. माणसाचा ना जिभेवर ताबा हवा राहता. 2 शब्द कमी बोलले तर काही बिघडत नाही का कोणाचं. पण एखादा शब्द जास्तीचा गेला ना, मग काय होऊन बसतं कोणी नाही सांगू शकत. तुला माहितीये, मला ममाशी खरंच जाऊन बोलायचं होतं, पण काय बोलू तेच सुचत नव्हतं. हा, बोलायला तर हवंच आहे ग, पण आज नको. जे काही झालंय त्यातनं सावरायला जरा वेळ तर देऊया तिला. उद्या बघू. नाही, आज नकोच. पण मग ती आपल्या बरोबर का नाही आली इथे? अगं, कपडे आणायला गेली आहे ती. येईल ना. ती आली इथे की सांगणार आहे मी तिला काही दिवस इथेच राहा म्हणून. आता ऐकते का बघूया. ऐकते का म्हणजे? या चहा घ्या. हो हो हो. सौरभला कुठे बघितलं का? उठला नाही, उठवायचंय का त्यांना? नाही, नको, जाऊ दे, झोपू दे. उठला की येईल खाली. गुड मॉर्निंग मावशी. अरे आप्पा, कशाला उठलात? हो, मस्त थंडी पडली. छान असं पांघरून घेऊन झोपून राहायचं ऊन अंगावर येईपर्यंत. तुमचा पेपर वाचून झालाय का?
येतो 5 मिनिटं. हो झालंय ना. घ्या घ्या घ्या. मावशी नाश्ता करू नको हं? म्हणजे आज डबा वगैरे न्यायचा मूड नाही, बाहेर खाईन काहीतरी. सौरभा, बरा आहेस ना रे? हो, मला काय धाड भरले. झोप लागली का? छान मस्त शांत उत्तम झोप लागली मला. खरं सांगतो आप्पा, माणसाला खरी शांत आणि सुखाची झोप आपल्या घरीच लागते. काय झालं, असं का बघताय मला? तू कोणीतरी वेगळाच माणूस बनून आलास. का ग, काल रात्री ओरडलो म्हणून? काल तू वाटेल ते बोललास आणि आज एक वेगळा माणूस बनून आलास. तुला आनंद व्हायला पाहिजे ना मावशी, कारण मी परत आपल्या घरी राहायला आलोय आपल्या सगळ्यांबरोबर. आप्पा, आता उरलेलं सगळं आयुष्य आपण सगळे छान सुखाने आनंदाने एकत्र घालवूया, मजा करूया. हे असं तू भांडून तुझं घर मोडून आलास. तू अनामिकाला घेऊन इकडे आला असतास ना, तर आपण हसत खेळत आनंदाने राहिलो असतो. त्याला एकत्र राहणं म्हणतात. खरंय सौरभराव, मला कायमच असं वाटत राहिलं की तुम्ही ह्या घरातनं बाहेर पडलात आणि आमचे जावई बापू मात्र एकटे पडले या घरात. सौरभराव, तुम्ही जर इथं असतात ना, तर ती रिया या घरात यायला धजावलीच नसती. नाही पण म्हणून तुमचं अशा प्रकारे परत येणं हे मला सुद्धा खटकलंय. हो, अनामिकाला दुखावून तुझं इकडे येणं आम्हाला आवडलं नाही, कुणालाच आवडलं नाही. अनामिकाला तू सहज झिडकाडलंस, त्यामुळे तू काय गमावलंस याचा तुला अंदाज नाहीये. मला असं नाही वाटत मावशी, एका धरसोड करणाऱ्या व्यक्तीपासून मी स्वतःला सोडवलं असं मला वाटतं. आणि त्या शर्टाला कुशीत घे तुझ्या आणि शांतपणे झोप. असं वाटेल मी आहे तुझ्या बरोबर. या माणसाबरोबर आता संसार करता येणार नाही, मी याच्याबरोबर राहू शकणार नाही वगैरे वगैरे. ऍक्च्युली काय माहिती ना मिस अनामिका, तुम्हाला माझ्याशी लग्न करायचं नाहीच आहे. खरं सांगू का, माझं आणि मिस अनामिकांचं नातं आता अर्थहीन झालं. आता भावनांमध्ये गुंतू नकोस पुन्हा. त्याला त्याच्या आयुष्यात तू नकोयस हे स्पष्ट सांगितलंय त्यानं. आता पुन्हा नको हे सगळं. हो का? हे सगळं आपण स्वतः करून सवरून मग बोलताय हे विसरू नका. बरं ऐका प्लीज भांडू नका. एक काम करूयात, मी मम्माला फोन करते आणि तिला असं सांगते की मावशीला काहीतरी होतंय. बेट लावून सांगते, धावत पळत ती इकडे. हा, आणि मग त्या इथे आल्या ना की मग होणारे जाऊबाई आणि भाऊजी चौकात भेटतील. करेक्ट. मग काय, थोडासा ऍटिट्यूड, छोटस भांडण आणि मग तू माझ्याशी असा का बोललास आणि तू माझ्याशी अशी का वागलीस वगैरे 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 वगैरे. आणि मग अरे वा 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 वा, फारच चपखल असा उपाय शोधून काढला बरं का पोरांनी. काय चक्कर? ए नाही बाई, मला नाही बाई असं काही जमणार. अहो मावशीबाई, सोपं असतं ते. हो काय? ऐकले अनुभवाचे बोल. हो माई मावशी, अहो ठीक आहे, आपण करूया ना, आम्ही मदत करू ना तुम्हाला. काय ग राधा? हा, हे बघ मी तुला शिकवते. लुक ॲट मी. सो असा हात छातीवर ठेव. हा, आणि असं म्हण, आई गो काहीतरी होतंय मला, मागे टेक मागे टेक. आणि म्हण, बापरे त्रास होतोय, काहीतरी होतंय. आई गो काहीतरी होतंय मला. वा वा. माई मावशी, जरा तिकडे हात जरा तिकडे घे ना. हात डावीकडे असतं ना आपल्या. व्हेरी गुड. हा, कंटिन्यू. आई गो काहीतरी होतंय. हा, आई गो कोण येते मला. नाही बघ, मला नाही रे जमत ना. मावशी अगं खरंच मग मला पटेल, ती पूर्ण कन्व्हिन्स होईल तुला खरंच हार्ट अटॅक आलाय.
हा आणि आम्ही तुला चेअर करतो ना. माई मावशी ही जाऊ द्या. हुर्रे. तू कंटिन्यू कर. आई गो कोळ आली मला. जमतंय की. ऑल सेट आता. येस डन. डन. मी फोन लावते हा मला. आई गो काहीतरी होतंय मला. माई मावशी आता होणार जाऊबाईंना काही दिसणार नाहीये. कशाला करताय आता शांत बसा. बोल राधे. काय करतेस आता? काही नाही. काय झालं? नाही काही नाही. ओके बाय बाय बाय. अरे तू फोन का ठेवला? थांबा थांबा. प्रेशर बिल्डिंग अप करते. अच्छा असं आहे का? आता करू? नाही नाही माई मावशी. मम्मा. ए मम्मा. ओढणी करतेस का मस्करी करतेस? केवढा वास पसरलाय वरपर्यंत येतोय. टचका लागला आधीच. काय चाललंय याचं? मिसळ करतेस तू? क्या बात आहे. मी परवाच नीलला सांगत होते माहितीये की तुझ्या भाषेत ती गहिरी मिसळ असते ना ती खूप दिवसात नाही खाल्ली वगैरे पण आता मम्माच घरी करते म्हटल्यावर काय बेस्ट. बेस्ट कळेल बेस्ट आहे का काय आहे ते. अनामिकानी ज्या रेटनी त्याच्यात तिखट घातलाय ना मला तर भीतीच वाटायला लागते. बापरे. पण मला एक सांग. मला तिखट मिसळ कुठे आवडते मग तरी सुद्धा मम्मा कशी काय तिखट मिसळ करते? त्यात काय एवढं? पोहे उपमा करतो तशी मिसळ केली. मुळात ना उपमा पोहे करतो तशी मिसळ केली. हे लॉजिक इतकं इलॉजिकल आहे. मम्मा मला एक सांग. तुला साधी मिसळही झेपत नाही तू एवढी तिखट मिसळ कशी खाणार आहेस ग? राधे तुला इतर कामं नाही आहेत का? मिसळ यावर चर्चा सुचतीये तुला? सुचतीये कारण तिखट मिसळ ही पट्याची फेवरेट आहे आणि हे मला माहिती. राईट. काय म्हणायचं नक्की? काही नाही. राधे प्लीज आगाऊपणा करू नकोस. तर यात आगाऊपणा काय? आजी मी फक्त एवढंच म्हटले ना की तिखट मिसळ ही पट्याची फेवरेट आहे. तू काय अशी फक्त मान डोलवत बसणार आहेस का? ओरड जरा तिला. मी हा हा तुला कसं माहिती ग पट्याला मिसळ आवडते ते? अशी ओरडणार आहेस तिला? कसं ओरडायचं सांग ना तू. ओरडते. मुद्दाम करताय का तुम्ही दोघी? अजिबात नाही. ए अबर मम्मा. राधा हा एक काम कर. पट्याला जाऊन मिसळ देऊ? मार हवा का तुला? कोपऱ्यावरच्या बेकरीत जा आणि पाव घेऊन ये. अंटन एवढी कशाला ओरडते? मी तिखटच खाणार आहे. मीडियम तुमच्यासाठी मागवले. इथली मिसळ गोड असते म्हणून तिखट मिसळ मागवता आणि नंतर नाका कानातनं धूर येतो तुमच्या. हे असं डिशेस खायला मी वेगवेगळ्या रेस्टॉरंट मध्ये जात राहते. बरोबर आहे. बाहेर जाऊनच खावं लागतं ना हिला कारण स्वयंपाक तर येत नाही म्हणून सारखं सारखं बाहेर जायचं खायचं परत यायचं करण्याच्या नावाने बोंब. दादा तुम्ही खूप मस्त बनवला. एकदम परफेक्ट बनवलाय हा डिश. आणि इटालियन क्युझिन माझा फेवरेट आहे. मला खायला खूप आवडतं. आज मी हे खास करून माझ्या फॅमिलीसाठी माझ्या परिवारासाठी बनवलं. आय नो दादा आय एम सॉरी. सचू तुझ्यासाठी मी या घरात आली आणि या घरातला प्रत्येक माणूस माझा इन्सल्ट करतोय. उशीर होतोय आपण निघूयात. मला ब्रेकफास्ट तरी कम्प्लीट करू दे. बोलले जरा मला माझी गोळी काढून देतेस का रक्तदाबावरची? चल ये. सचू थांब ना.
कुठे जातो? मी एकटी ब्रेकफास्ट करू का? माझ्यासाठी माझ्यासोबत थांब ना. चल मावशी, मी निघतो. मला पण उशीर. सौरभा, हे असले पदार्थ म्हणजे अनामिकाची आठवण. चेहरा किती हसरा ठेवलास ना तरी तुझा त्रास काही या मावशीपासून लपून राहायचा नाही. ती डिलिशियस आहे. दादाने माझा दिवस बनवला. एवढं सुंदर कुकिंग करतात. आणि फक्त कुकिंगच नाही, हे सगळं डिशेस पण. ह्या डिशेस म्हणजे आम्ही काय फक्त वरण भात लावू शकतो का? तसं नाही सचू. आय एम शुअर अनामिकाने शिकवलं असेल हे. बघ ना किती छान आहे. त्यांच्यासोबत राहून दादाने हे सगळं शिकलंय. ऍक्च्युली तर ब्रेकअपचा इफेक्ट आहे. त्यांच्या ब्रेकअपमुळे आपल्याला एवढं चांगलं जर खायला मिळत असेल तर त्यांच्या पॅचअप कधी होऊच नाही. काय बोलताय मॅडम? तुम्हाला दिसत नाही का दादाला किती त्रास होतो? इतक्या प्रॉब्लेम मध्ये येतो का फक्त तुम्हाला चांगलं चुंगलं खायला मिळावं म्हणून त्यांचा पॅचअपच होणे असं बोलताय? काहीच वाटत नाही का तुम्हाला? पहिली गोष्ट रिया. दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळं मस्करी होतं. आणि शेवटचा, आपण अजूनही घरी आहोत. कळालं? चांगलंपणे वाग. सॉरी सॉरी सचिन. सचू सचू बोल ना काहीतरी. सॉरी ना सचू. सचू लागलं. बघू दे एकदा बघू दे ना मला सचू. ठीक आहे. तर काय करतेस तू? मला माफ कर. मला तुला खूप लागलं का रे? खर तर मला हिला. सचू, मी असं चांगल्या गोष्टी सांगू जेणेकरून जे काय लागलं ना तू विसरशील. तुला माहितीये आपण दोघे एका कॉन्फरन्ससाठी कोचीला जाणार आहे. खरं तर कॉन्फरन्स फक्त एकच दिवसासाठी आहे, पण आपण 2-3 दिवस जास्त राहणार. जेणेकरून आपण एकत्र टाइम स्पेंड करू शकणार, एन्जॉय करू शकणार, चांगलं मुवमेंट घडवू शकणार. तसं तर मी खूप वेळा गेलीये कोचीला, पण नेहमी एकटीच असायची. आज तू माझ्या सोबत आहे. आणि तुला माहितीये कोचीमध्ये एक चांगला स्पॉट आहे जिथे बॉलिवूड सॉंगचा शूट होतं आणि कपलचा फोटोशूट होतं. आपण तिथे पण जाऊ आणि मस्त कपल फोटोशूट करू. हो ठीक आहे, ते बघूयात नंतर. आमची सगळी कामं झालेली आहेत आणि ते सुद्धा वेळेच्या आत. आणि हो आज मॅडम ना पास्ता खायचा मूड आहे. सो आम्ही मस्तपैकी पास्ता ऑर्डर करतोय. तू खाणार आहेस ना? नाही खाणार आहेस? कुठल्या सॉस मध्ये तेस? नाही बाळा, मला नकोय पास्ता. मी वरण भाताचा कुकर लावला आता. ए मम्मा, तू बरी आहेस ना? वरण भात कोण खातं? का वरण भातात काय वाईट आहे? काय चाललंय हिचं सकाळपासून यार? एक तर पहाटे पहाटे ती जाळ तिखट मिसळ खाल्लीस, आता आजाऱ्यासारखा वरण भात खात. तुला सांगते हे ना सगळं त्या एक मिनिट. काय वेडीस का तू? काय झालं? तू सरांचं नाव काढू नकोस प्लीज. तू सारखं सारखं याविषयी बोलतेस, मग असं झालं तर मॅम आपल्याशी काहीच बोलणार नाही. आणि किती नाही म्हटलं तरी त्या मिस करत असणार आहेत सरांना. हो यार, सॉरी सॉरी सॉरी. आणि विचार कर, मॅम इकडे एवढ्या अस्वस्थ आहेत, तिकडे सौरभ सर पण असेच अस्वस्थ असतील. रिसोटो खाताना मला अनामिका का आठवते सारखी? ठीक आहे, तिने मला या पदार्थाची ओळख करून दिली, पण म्हणून काय झालं? या जगात हजारो ठिकाणी मिळतो रिसोटो आणि लाखो लोक खातात रिसोटो. सौरभ, तुला रिसोटो आवडतो म्हणून तू रिसोटो मागवलास आणि म्हणून तू रिसोटो खातोस. तिचा काही संबंध नाही. फोकस फोकस रिसोटोवर फोकस. आवडला का? नाही आवडला ना? नाही, छान आहे, पण मुगाची खिचडी जास्त छान लागते. अनामिकाची आठवण. अरे यार, परत तिचा विचार.
तिचा काहीही संबंध नाहीये. जाऊ दे, रिक्स जाऊ दे. कामावर फोकस. फोकस सौरभ, कामावर फोकस. फोकस, कामावर फोकस, कामावर फोकस. सौरभ, तू मूर्ख आहेस. रिसोटो नाही, कामावर फोकस. फोकस, फोकस. म्हणजे त्यांना जर का आपण डेट केलं ना तर अशी लोक कधीच आपल्याला सोडून लागतंय ना, सांगते काहीतरी सिरियसली, ते कधीच तुम्हाला सोडून जात नाही. आणि मग एखादा चहा कसा फ्रेश फ्रेश असतो तसं ते त्यांचं नातं पण एकदम असं फ्रेश फ्रेश टिकवतात. मला पण आपलं नातं असं फ्रेश फ्रेश टिकायला हवंय. म्हणजे आधी मला हे असं अजिबात पटायचं नाही, त्यामुळे मग मी सोडून द्यायचा विषय. पण तरी सुद्धा मग कधी कधी विचार येतो की मग खरंच असं काहीतरी व्हायचं मला. अरे शेवटी चहाच मागवणार ना, उगाच कशाला मेन्यू कार्ड देतोयस. मला आवडतो चहा म्हणून मी मागवला. पट्याचा त्याच्याशी काहीही संबंध नाहीये. सचिन, आपण खरंच कामासाठी बाहेर जातोय, आता कशाला तू ऍटिट्यूड दाखवतोय मला? आता काय स्वतःचा मोबाईल पण पाहायचा नाही कमी तर त्याच्यासाठी पण परमिशन घ्यायची, तुमची ऍप्लिकेशन लिहून देऊ? किती रूड बोलतोयस तू सचिन. आणि प्लीज क्लायंट समोर असं वागू नको. आफ्टर ऑल आपण डेट करतोय. मॅडम, तुम्ही मला काय सांगितलं होतं? हे फक्त प्रोफेशनल कामासाठी जायचं, याच्यात पर्सनल काही नाही म्हणून. हो, बोलली होती ना मी. मग तिकडे हे कशाला मिरवायचंय तुम्हाला? हे बघ सचिन, इतका दिवस मी सिंगल होती आणि जर मी आता डेट करते, आय वॉन्ट पीपल शुड नो की आय हॅव अ पार्टनर. मला नाही जमणार असलं. समजावं लागणार आहे तुला. मॅडम, मी घरात कसं वागायचंय तुम्हीच ठरवताय, ऑफिसमध्ये कसं वागायचंय पण तुम्हीच ठरवताय, बाहेरच्या ठिकाणी कसं वागायचंय तुम्ही नाही ठरवू शकत. ठीक आहे, मी बाहेर कसं वागणार हे मी ठरवेन. आणि आय एम शुअर तू बघत राहशील मी कशी वागते. किती वेळ झाला आम्ही दोघंच बडबडतोय, तू बोल ना काहीतरी. आम्ही? तू एकटीच बोलतेस राधा. नील आणि मी ऐकतोय फक्त. फाईन, मग आता तुम्ही दोघं बोला. ओके? तू आधीमुळे जर का ब्रेक घेतलास तर कदाचित आम्हाला चान्स मिळेल बोलायचा. पण करू नको बिचारा नील. बिचारा. हा, मी बिचारा असू शकत नाही. चेहरा बघ आरशात एकदा, कुठल्या अँगलने बिचारा वाटतोस तू? आपण एकत्र एकदा चेहरा बघू आरशात, मग ठरवू कोण बिचारा दिसतो आणि कोण. मला चेहरा ना प्रचंड असा सालस आणि समंजस. सालस म्हणजे काय? सालस आणि समंजस. सालस म्हणजे समंजस. सारखं सारखं अंगासाठी यायची गरज आहे का? कामासाठी आलोय ना आपण. सचिन, तू असं वागणं बंद करा. मग तुम्ही नीट वागा ना. आपण जे करतो ना ते नाटक आहे घरच्यांसाठी, घरी आणि ऑफिस मध्ये करतो ना, मग बाहेर करायची काही गरज नाही. प्रत्येक ठिकाणी काय चला आतमध्ये. रेड सॉस ऐक ना, हे काय आहे? गार्लिक आहे. आणि सचिन असं रस्त्यात कसं सोडून गेला हिला? त्याला नक्की रियाबद्दल काही वाटतं की नाही? खरी तर अगदी छान असतात. नक्कीच काहीतरी गडबड. बरं ऐका ना, तुमचं आवरलं की तुम्ही दोघं घरी जा. मला एक काम आठवलंय, ते आटपून येते मी पण घरी. कुठे चालले? तुला काय करायचं? राधे वाड्यावर जाते मावशींना भेटायला. आले लवकर. पण मग तिला फोन कर ना डायरेक्ट. म्हणजे त्यासाठी आमच्या बरोबरची इतकी फॅन्टॅस्टिक ट्रिप मिस करायची काहीच गरज नाहीये. त्या निमित्तानं भेट होईल बाळा. आले मी लवकर. कधी येणार आहेस परत? येते लवकर, मी अजून ठरवलं नाहीये. बाय. बघितलंस हे असं चालू आहे. म्हणजे आता काय होणार? आता ती वाड्यात जाणार, मग ती मावशीशी खूप वेळ गप्पा मारत बसणार, मग संध्याकाळ होणार.
मग तिकडे पट्या येणार आणि मग या दोघांची गाठ भेट होणार. मग थोडक्यात काय, या लोकांना मान्यच करायचं नाहीये. पण मुद्दा हा आहे की एकमेकांना बघितल्याशिवाय यांचा दिवस जातच नाहीये. सगळं ठीक आहे, तू का सारखी मॅम समोर सौरभ सरांचा विषय काढतेस? आवडतेस का? काय करू, तू बाळ म्हणतो तो येतो विषय. सगळं आता सगळ्यांच्या समोर बोलायची काही गरज होती का? रेडी, रिया खोटी आहे हे सगळ्यांसमोर आणण्याच्या आधी ती कशी खोटी आहे याचे पुरावे नकोत का आपल्याकडे? पुरावे नसल्याशिवाय कोण विश्वास ठेवेल वल्ली आपल्यावर? हो, तू काय पुरावे हवेत होणार आहे जाऊबाई तुम्हाला? आपल्याला दिसतंय हे दुःखात आहे. आता त्या दिवशी ती रिया तिने पडण्याचं नाटक केलं तेव्हा त्या रियाला टाळून हे आप्पांची सेवा करायला गेले ना, आणि तुम्हीच तर आता बोलताय की हॉटेलमध्ये तुम्ही काय बघितलं हे दडपणाखाली दिसत होते. तुम्हीच बोललात ना, अजून काय पुरावे हवेत तुम्हाला? हो, आपल्याला दिसतंय हे नाही आहेत खुश त्या रिया बरोबर, जबरदस्ती राहतात, स्पष्ट आहे ना. तरीही घाई नको. अजून किती वाट पाहायची होणार जाऊबाई? हो, ती रिया अजून किती दिवस राहणार आहे या घरात? आणि माझा संसार उद्ध्वस्त होईपर्यंत मी वाट बघत बसायचे का? असं म्हणत नाहीये मी वल्ली. मग काय बोलायचंय तुम्हाला? मला नाही बोलायचं तुमच्याशी. जा, नाही बोलायचंय मला. ठीक आहे, मी जाते. पण एक लक्षात असू दे, ह्या घरात सगळ्यांना ती रिया खरी वाटते आणि तू खोटी वाटतेस. सत्य काय आहे ते फक्त मला माहितीये आणि तुझी मदत फक्त मीच करू शकते. हे लक्षात आहे ना तुझ्या? एक मिनिट, मग का मदत करत नाही आहात तुम्ही माझी? मी सांगतेय ना तुला, शांतपणे विचार कर. ती रिया साधी बाई नाहीये. तिच्या डोक्यात काय चाललंय हे आपल्याला कळायला नको का? आधी पुरावे गोळा करूया ना वल्ली, मग तिचं खरं सगळ्यांना सांगूया. नाही तर कोण विश्वास ठेवणार आपल्यावर? आणि तिला अंदाज आला तर ती अजून काहीतरी गडबड करून बसेल. मग ती कोण निस्तरणार आहे? तू निस्तरणार आहेस का? अजून गोंधळ नको. कळतंय मी काय सांगतेय? ऐक माझं. म्हणून शांतपणे विचार. तुला हे थांब जरा. तुम्ही बसा बघू इथे मावशी. हो हो, बरं. अगं मावशी, एक मिनिट. काय ग? या इथे. माझी पोटी तापेल, बसा. अगं बाई, इथून हलू नका, मी करतेय सगळं. कर बाई, मी कर. करतेय ना, शांत बसा. अनामिका आज पण इकडेच. तिला माहितीये या वेळेत मी घरी येतो, तरी थांबले. मावशीला फोन करून विचारू का किती वेळ थांबणार आहे? नको, जाऊ दे. काय ग, इतकं मन लावून सगळं करतेस, पण तुझ्या चपला बाहेर बघून सौरभ आत येईल असं वाटतं का तुला? काय हो मावशी, देवा, अजून किती वेळ थांबणार आहे? म्हणजे माझ्याच घरात मलाच जायची चोरी आहे. अरे काय म्हणताय? हा, येतो. हा, आहे जरा. मावशी, आता स्वयंपाक बाकीचा झालाय सगळा, फक्त कुकर लावायचा बाकी आहे. नाही नाही, मी काय म्हणते, मी कुकरचं बघते. तू एक काम कर ना, तू वल्ली काय करते जरा बघ ना. मला तिची काळजी वाटते ग. अगं तिच्या डोक्यात कधी काय येईल काय सांगता येत नाही बाई. तुम्ही नका इतकी काळजी करू, मी पटकन डोकावून आले. हा, मी कुकरचं बघ. आले बाकीचं आवरायला. हो हो हो. ऐका, ती रिया डोक्यात जायला लागली माझ्या, खूप डोक्यात जायला लागली. तिचा चेहरा बघितला ना तरी मला राग येतोय. मला इतका राग येतोय, इतका राग. तिकडे काय बघताय? माझ्याकडे बघा ना, मी बोलतीये ना काहीतरी.
हे बघा तिचं वागणं मला सहन होत नाही. हा मला अजिबात सहन होत नाही. सहन होत नाहीये म्हणजे काय सहन होत नाहीये? तिचं वागणं, ती कशी वागते बघितलं का तुम्ही? तुम्ही मला बोलात ना वल्ली शांत राहा म्हणून मी शांत बसले. हा तिचं वागणं बघितलं ना की माझी तळपायाची आग मस्तकात जातीये. आणि आता जर मी काही केलं तर त्यासाठी मी जबाबदार नाही. काही करू शकते म्हणजे काय? काय करणारस तू? खून खून करेन मी त्या बाईचा. तू थोडी वेडी आहेस का वल्ली? काय बोलतेस तू? कळतंय का तुला? करणार. वल्ली, असे विचार मनात सुद्धा आणू नकोस. माझून काय करू मी? हा तुम्ही तरी माझ्या पाठीशी उभे राहा ना. मी सतत तुझ्या पाठीशी आहे, पण तू हे असं जर का काही करणार असलीस ना वल्ली, तर मी सरळ सगळ्यांना सांगून टाकेन हिचा आणि माझा काही संबंधच नाही. असं कसं सांगाल? असं कसं सांगाल आपला संबंध नाहीये? हे बघा, जर खुनाच्या आरोपात पोलिसांनी मला अटक केली ना तर मी सांगेन की तुम्ही मला हे खून करायला सांगितलं. कोपरापासून हात जोडते मी तुला. धन्य आहेस बाई तू वल्ली. तुम्हाला नकोय नाही सगळं, मग त्या महामायेचा बंदोबस्त कर. दादा का फोन करतो? हॅलो हॅलो सचिन, अरे ती पार्टी आतमध्ये आहे का? पार्टी म्हणजे वल्ली? वल्लीसाठी फोन करेन का मी सचिन? मग मावशी? सचिन मग कोण? मला कळत नाही काय बोलतोस तू. त्या आहेत का आतमध्ये? मी अनामिका. हो आहेत ना वाड्यात. का रे? त्या काय करतायत अजून इकडे? म्हणजे माझ्याच घरी मीच आत येऊ शकत नाही. काय काय चाललंय त्यांचं इतका वेळ आतमध्ये? वल्ली काहीतरी त्यांना बाहेर घेऊन गेली कुठेतरी. अरे सचिन, तू मला अशी उडवाउडवीची उत्तर दिलीस. मी आता कोणाच्या भरोशावर आत येणार आहे? मला माहिती नाही कुठे दोघी, पण हॉलमध्ये नाही येत. आम्ही हॉलमध्येच सगळे. हॉलमध्ये नाही येत? हो. बरं एक काम कर, म्हणजे त्या हॉलमध्ये नाही येत म्हणजे कुठल्या तरी खोलीत असते. त्या हॉलमध्ये यायच्या आत मी पटकन वरती माझ्या खोलीत निघून जातो. तू एक काम कर, तू फोन सुरू ठेव, म्हणजे तुम्हाला लाईव्ह अपडेट देत राहशील. लाईव्ह अपडेट काय त्याच्यात द्यायचं? आता काही तुझं नाही तिथे. त्या तू ये आणि मी ठेवतो फोन. आता जेवतोय. नाही, लोक विचार करतो हा याच्याच घराच्या बाहेर का उभा आहे, आत का जात नाही? कधी नव्हे तर शेजारच्या फडक्यानी जेवायला येता का असं विचारलं. काय किती मला हे मेल्याहून मेल्यासारखं झालं माहितीये. मला का माहित असेल? ते सांगतोय मी. ऐक की मला मेल्याहून मेल्याच. ऐको इतके डास सावताय तिकडे खाली पण. तरी दारातच उभा होतास? हो. वेडाच आहेस. निघून जायचंस ना कुठेतरी. मित्राकडे जायचंस, चंद्याकडे जायचंस ना. अच्छा, म्हणजे तू माझ्या घरी, माझ्या वाड्यात, माझ्या खोलीत येऊन टाइमपास करणार आणि मी तुझ्यासाठी, म्हणजे तू माझ्या घरी आलेस म्हणून लोकांची घरं घेत फिरायचं. ठीक आहे, मग पुढच्या वेळी मला फोन करून सांग की मी बाहेर थांबलोय, वाट बघतोय. मी 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 तुला हे फोन करणार नाही. ओके, मग बस ताटकळ किंवा झोप, लोळ, काही कर. मावशी. अगं बाई, काय ग, कुठे गेला होता तुम्ही दोघी? कुठे नाही, इथंच होतो. मग वल्ली कुठे आहे? ती पण आहे इथंच. येईल, मी निघते आता. हो. अगं हे काय, न जेवताच भरलेलं ताट सोडून? नाही सुनबाई, तुम्ही जेवूनच जा. हो जेवून जा तू आता. नाही, मला भूक नाहीये आता. अगं आता तुला भूक नसायला काय झालं ग? काही नाही, भाचा आलाय ना तुमचा. सौरभ आला? मला बघितलं तर उगाच चिडचिड करेल. कधी आला बाई हा पोरगा? मग आला ते इथे का नाही आला? ते मला नाही माहित, पण वेड्यासारखाच वागतोय. म्हणजे मला बघितलं आणि लोटांगणच घातलं आणि उठून पण नाही बसला, लोळत पडलाय तिथे. लोळत? पलंगावर? जमिनीवर. आता तुम्हीच काय ते जाऊन बघा, मी निघते. बरं ये,
मी बघते सौरभचं काय ते, पण तू पोचल्यावर कळव मला. हो कळवते, येते. हो आता या वल्लीचं निस्तरायचं तर हा विचित्र वागायला लागला. रोज प्रत्येकाच्या काहीतरी वेगळ्या स्तर आहे. कसं सांभाळू मी सगळ्यांना? देवा परमेश्वरा, आता तूच कर बाबा काहीतरी. तुझी मदत हवी रे जरा. इथे मम्माला वेड लागलंय. काय बोलतेस तू? अरे खरंच, मध्येच हसत काय सुटते, मध्येच रडायला काय लागते. तिचा आणि पट्याचं बिनसल्यापासून ना काहीतरी मेजर घडलंय रे. तू एक काम करतोस, मम्माने जसं तुला ट्रेन केलंय ना तिच्या हाताखाली, तसंच आता तू मला ट्रेन कर ना प्लीज. एक गपे राधा, काही काय मस्करी करतेस तू? मस्करी नाही करत आहे रे, खरंच सांगते. मम्मा काहीतरी विचित्रच वागते रे. तिला ना बहुतेक धक्का बसलाय या सगळ्या इन्सिडेंट नंतर. राधा सॉरी. सॉरी का? कारण ना हे सगळं माझ्यामुळे झालंय. नानांच्या हट्टापायी हा सगळा विषय सुरू झाला आणि मग तो वाढतच गेला. जर का नानांनी समजून घेतलं असतं ना तर आज मॅम आणि सर एकत्र असते. अगं तुला एक खरं सांगू, इनिशियली मलाही असं वाटलं होतं, पण मग नंतर मम्मानीच समजवलं. ती म्हणाली की एखादं नातं जर घट्ट असेल ना तर इतर लोक काय म्हणतात त्याने काहीच फरक पडत नाही. नातं टिकायचं तर टिकतं आणि तुटायचं तर तुटतं, पण हे सगळं त्या नात्यामध्ये इन्व्हॉल्ड असलेल्या लोकांमुळे होतं. बाकी कोण काय बोलतंय त्याने काहीच फरक पडत नाही. अरे सो तू खरंच काही केलेलं नाही, नको सॉरी. मग हॅलो हॅलो, हा राधाच बोलतेय ना? हॅलो हॅलो, रेंज गेली का? हॅलो नील. नाही, क्रॉस कनेक्शन लागलं वाटतं. अचानक एक समजूतदार मुलगी बोलायला लागली दुसऱ्या बाजूने, म्हणून म्हंटल. जास्त खेचू नकोस, कळलं ना? नाही, मला कळेच ना की तुझ्या रुसक्या आणि वेडपट राधावरून अशी एकदम समजूतदार आणि जबाबदार राधा कशी झाली ते. हे बघ, या राधाची ना खूप व्हर्जन्स आहे. काय गरज नाही, त्यापेक्षा मी डॉक्टरांना फोन करते. ए, तुझी ना ते डॉक्टर नकोय का आम्हाला? मुलीनो, तुम्ही वाद घालायची ही वेळ आहे का? सच्चू जा, डॉक्टरना फोन कर. हो. नाही, त्यापेक्षा घरगुती आयुर्वेदिक उपाय करा, म्हणजे त्यांनाच बरं वाटेल यांना. अप्पा, कशाला हो हे सगळं? मला काय वाटतं माहितीये, आपण ना लवकरात लवकर जाऊन डॉक्टरांनाच इकडे बोलूया, कारण आपण फोन करत बसलो तर त्यांना यायला वेळ लागेल. म्हणून आपणच जाऊया. मी आणि सचिन आम्ही दोघंही डॉक्टरांना घेऊनच येतो ना. तू का जाते? मी असतं तू का जाते? मी जाईन सचिन सोबत. चल सचिन. ए सचिन तुझ्या बरोबर येणार नाहीये, कळलं ना? काय येणार नाहीये? का म्हणजे? कारण मी जाते त्यांच्या बरोबर. थांबा, का भांडताय तुम्ही? वेडी आहेस का तू? मी वेडी नाही, तू वेडी आहेस. एक मिनिट सगळे शांत बसा. कोणी बोलू नका. 2 मिनिट. सचिन, तू डॉक्टरांना आण. हा. वल्ली, मावशीने सांगितलंय तो लेप कर. भाऊजी तुम्ही. वल्ली जा ना. हो पण मी सचिन बरोबर जाते ना डॉक्टर. जा. चल सचिन. नाही, तुम्ही दादासोबत थांबा. मी वल्ली चल खाली. सौरभराव, मी तुमच्या पाठीला असं मॉलिश करून देतो. हा, तुमचा कुर्ता वर घ्या. हा, मी माझ्या रूम मध्ये जाते. ऐका ना पप्पा, एक विनंती करू का? काय? थोडा वेळ मला एकट्याला पडू द्या. मला बरं वाटेल. तुम्ही आराम करा निवांत. आता तुम्ही म्हणत असाल तर म्हणजे मी आपलं तर बरं आहे. मला काही होत नाही असं. या तुम्ही. ठीक आहे. नको. ऐक. अरे देवा, या सगळ्यांच्या गोंगाटापेक्षा पाठीचं दुखणं परवडलं. किती लोक बोलवणार आहेत डॉक्टरांना? गेलाय ना सचिन. अहो चिडताय काय? मी आपलं मदत म्हणून विचारलं. मी चिडत नाहीये ते. ठीक आहे. असलाच आहे रे तो. आजकाल ना याच्या मनात काय चालू आहे मला काही कळतच नाही. ए तुझ्याशी बोलतोय. मला बघता येत नाहीये मान. तुझ्या त्या आव आणणाऱ्या मॅडमना कळवू नकोस, कळलं का नील? नाहीतर येतील लगेच खोटी काळजी दाखवायला. मला काही झालं नाही, मला त्या नको तिकडे यायला. बर, मग
खरी काळजी दाखवायला आल्या तर चालणार आहे का? सावकाश. मला उठता येत नाही म्हणून बरं वाटायला लागलं ना, फटके मारणार मी तुला. हो, गंमत करतोय सर, मी नाही सांगणार त्यांना. नाही, नकोच सांगूस. काही गरज नाहीये त्यांनी इकडे यायची. मला नको त्या इकडे आलेल्या, कळलं का? आज काय त्या इथे येत नसतात. आज त्यांचा एकदम विशेष मूड आहे. ते सकाळी त्या गाणं गुणगुणत काहीतरी प्लॅन करत होत्या, विशेष बेत. मी पण नंतर तिकडेच जाणार. बघितलं का सौरभा, तुला वाटते तशी ती काय टिप्प गाळत बसलेली नाही तुझ्यासाठी, आनंदात आहे ती. चांगलं आहे की. नाही, त्यांचा मूड चांगला आहे तर चांगलंच आहे. मला नकोच आहे त्यांचा मूड खराब असायला. त्यांचा मूड असू दे चांगला, मला काय, होऊ दे. नाही, बरोबर आहे ना, बरोबर आहे. तुम्हाला काय, मला तुमच्या टोन वरनं वाटलं की तुम्हाला जरा प्रॉब्लेम. हे बघ, मला प्रॉब्लेम नाहीये, कळलं का? त्यांचा मूड चांगला आहे, मला आनंद आहे. त्यांचा मूड चांगला असू दे, त्यांचा मूड चांगला राहू दे, मला काही हे नाही. माझा मूड पण चांगला आहे, एकदम ठणठणीत आहे एकदम. ऐकलंस का नी? उठता येईना बसता येईना, पण साहेबांचा मूड एकदम छान आहे बरं का आज. मावशी, मी बरा आहे. या ना मावशी. जरा या बाजूला मान करा, त्या बाजूला होते का? एवढीच. आणि त्या बाजूला नाही. इथे दुखतंय का? हो हो हो. उठून बसताय का? नाही डॉक्टर. ओके ओके, ठीक. डॉक्टर, कशामुळे अवघडली असेल याची पाठ? काहीच काळजीचं कारण नाहीये. काय बैठं काम असलं, कामाचा थोडा ताण जास्त असला, व्यायामाची सवय नसली की मग अशी दुखणी मान वर काढतात. आणि 40 नंतर झालं की जरा जास्तच त्रास होतो. हॅलो. हॅलो, हाय करायला वेळ नाही, कामाचं बोल. तू एकबोटे सरांना आपल्याविषयी सांगितलं नाहीयेस का? काय? हेच की आपण दोघं एकत्र नाही. ते कधी सांगायचं ते मी ठरवेन. बर. त्यांचा फोन आला होता मला. आता परत आला की मीही ठरवेन कधी काय सांगायचं आणि काही नाही ते. तू ओरडलास? मी काय ओरडलो वगैरे नाही. आता ओरडला असलास तरी असूच दे. मला फक्त एवढंच सांगायचं होतं की ते तुला फोन करताय. तुझा फोन लागत नाहीये तर प्लीज स्वतःचा फोन नेटवर्क मध्ये ठेव. माझा फोन कुठे ठेवायचा, काय करायचं, रेंज मध्ये का बाहेर, ते सगळं मी बघेन. तू का मला इतका ऍटिट्यूड देतोयस? तू फोन उचलत नाहीयेस, ते मला फोन करतात म्हणून मी तुला फोन केलाय. तू उचलू नकोस. मला ही अशी टाळाटाळ करायला नाही जमत. अच्छा, म्हणजे या निमित्ताने फोन उचलायचा आणि मग मला निरोप द्यायला फोन केला, असं उलट निमित्त शोधायचं. मला काय गरज आहे तुझ्याशी बोलण्याची? गरज नाहीये, मग निरोप देऊन झाल्यावर फोन कट का करत नाहीये? अरे पण तुला त्रास होतोय ना मी फोन केल्याचा, तू कर की कट फोन. हे बघ, तू फोन केलायस, तू कट कर. त्रास तुला होतोय ना माझा फोन आल्याने, मग तू कट कर. तू आज ऑफिसला का नाही गेला? ते मी तुला सांगायला बांधील नाही. नाही, मी अशी नुसती अंदाज बांधत नाही राहू शकत. सौरभला काय झालंय मला बघायलाच पाहिजे. अरे देवा ईश्वरा. नामिका, हा बोल गा नामिका. हॅलो मावशी, सूप मिळालं का? हो मिळालं. अगं बाई, मी तुला कळवायचंच विसरले ग. मिळालं. जरा वेगळं होतं पण आवडलं. आता नवीन चव घ्यायची सवय करायला हवी ना. हो ना, मला वाटलंच होतं. म्हणजे थोडं जास्तच दिलं होतं. म्हणजे काय, इतरांनाही पुरलं ना? हो सगळ्यांना पुरलं ना. मी, आप्पा, वल्ली सगळ्यांना पुरलं. सगळ्यांनाच पुरेल असं दिलं होतं मावशी. हो सगळ्यांना पुरलं, उरलं, सगळ्यांना आवडलं, सगळ्यांना. मी येऊ का तिथे?
कशाला? सूप घ्यायला? नाही नाही, माझा डबा आहे ना तिथे, डबा घ्यायला येऊ का? अगं मग विचारायचंय काय त्यात, ये ना. नाही, फक्त डब्यासाठी नाही तर कशाला आले